संस्थेचे प्रबोधन सेवा संस्थेचे सर्वे मगदूम सर, सुसंस्कार शिक्षण मंडळाचे संस्थापक मगदूम सर, या ठिकाणी उपस्थित असणारे लाटकर सर, प्रबोधन सेवा संस्थाचे अनेक पदाधिकारी, याच्यामध्ये जाधव सर असतील, साटम सर असतील, तर याशिवाय इतर जे काही सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ते या ठिकाणी व्यासपीठावर असणारे आणि आत्ता ज्यांनी माझी ओळख करून दिले ते म्हणजे आमच्या म्हणजे कौटुंबिक मित्र असं म्हणता येईल, मार्गदर्शक म्हणता येईल, ते हिरडेकर सर, की ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी, कारण या संस्थेची सगळी माहिती सरांनी मला दिलेली आहे, या शाळेची माहिती दिलेली आहे आणि इथं व्याख्यान देण्याची संधी मला उपलब्ध करून दिलं ते हिरडेकर सर. आणि त्यांच्याबरोबर सहजीवन जगणाऱ्या किंवा त्यांच्या सहचारी असणाऱ्या हिरडेकर वहिनी, याशिवाय माझ्या सहजीवनाबरोबर माझे सहकारी असणारे प्राचार्य चौगुले सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे या शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका बंधू भगिनी. आत्ता जो विषय दिलेला आहे मला तो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आगळं वेगळं सहजीवन. आगळं वेगळं हे चांगल्या अर्थानं आगळं वेगळं, नाहीतर आपण म्हणतो सुद्धा की अरे हां त्यांचं फार वेगळं जीवन आहे. तसं नाही, की समाजाला मार्गदर्शक ठरणारं, समाजाला दिशादर्शक अशा दिशा देणारं अशा प्रकारचं त्यांचं सहजीवन असलेलं आपल्याला दिसून येतं. आता पहिल्यांदा आपल्याला बघते सहजीवन म्हणजे तरी काय, तर सहजीवन म्हणजे पती पत्नी विवाहानंतर आपल्याला माहिती आहे की कायदेशीर मान्यता असते विवाहाची. या विवाहानंतर पती पत्नी एकत्र एका छताखाली आपलं आयुष्य व्यतीत करतात संपूर्ण. या हा खऱ्या अर्थानं आयुष्य असं एकत्रितपणे आणि समंजसपणे व्यतीत करावा हा सहजीवनाचा पाठीमागचा अर्थ असलेला आपल्याला दिसून येतं. गांधींनी तरी सहजीवनाचा अतिशय चांगला अर्थ दिलेला आहे. गांधीवादी विचारवंत दादा धर्माधिकारी यांनी सहजीवन याबद्दल एक पुस्तकच लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की सहजीवन म्हणजे काय, तर सहजीवनामध्ये पती पत्नीचं जे काही जीवन आहे किंवा पती पत्नीचं जे नातं आहे ते प्रेमाचं असलं पाहिजे, स्नेहाचं असलं पाहिजे आणि निर्भयतेचं, सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे निर्भयतेचं असलं पाहिजे. की मला माझ्या नवऱ्याची भीती वाटते की मी काय नाही, मला आमचं त्यांना काही चालत नाही असलं अनेक जण आपण ऐकत असतो. पण निर्भयतेचं ते दोघांचं जीवन कसं असलं पाहिजे, निर्भयतेचं आणि कसं असलं पाहिजे समानतेचं, म्हणजे पतीला पण आपल्या पत्नीला समानतेची वागणूक दिली पाहिजे असं दादा धर्माधिकारी सुद्धा सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. आणि असं सहजीवन की जे त्या दोन्ही व्यक्ती आपलं स्वतंत्र अस्तित्व राखून एकमेकांना एकमेकांची प्रतिष्ठा वाढवणं, एकमेकांचं मनोधैर्य वाढवणं आणि बरोबरीनं राहणं याला सहजीवन असं म्हटलं जातं. आता अलीकडच्या काळामधल्या सहजीवनाची आपल्याला कुठली उदाहरणं दिसतील तर परवाच मी हिरडेकर सरांनी आम्हाला संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्होकेशन समारंभाला नेलेलं होतं आणि तिथं दोन जे प्रमुख पाहुणे आलेले होते त्याच्यामध्ये मंदाताई आमटे आणि प्रकाश आमटे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाताई आमटे किंवा त्यांचे प्रकाश आमटेंचे वडील जर आपण बघितलं की साधनाताई आमटे आणि त्यांचे जे आमटे सर आहेत, तर यांचं जे सहजीवन आहे किंवा राणीबंग अभयबंग ही सहजीवनाच्या अलीकडच्या काळातली. आता प्रकाश आमटेंनी तेव्हा जे भाषण केले की 1972 मध्ये त्यांचा मंदाताई आमटे बरोबर विवाह झालेला आहे आणि ज्यावेळेस ते ह्या दुर्गम भागामध्ये काम करण्यासाठी, लोकबिरादरीच्या काम करण्यासाठी हेमलकसा या ठिकाणी आले त्यावेळेस लाईट नव्हती, कित्येक वर्ष लाईट नव्हती, की त्यांना राहायला असं झोपडी जी होती, झोपडीवाला घर त्यांनीच बांधलं आणि त्याला दार पण नव्हतं. अशा अवस्थेमध्ये डॉक्टर असणाऱ्या मंदाताईंनी त्यांना साथ दिलं. परवा सुद्धा प्रकाश आमटेंनी त्याचा उल्लेख केलेला आहे, तुम्ही तो पिक्चर सुद्धा बघितला असेल, की याच्यामध्ये सहजीवन कसं असावं, म्हणजे ज्या पद्धतीनं पतीच्या बरोबरीनं त्याच्या कार्यामध्ये संपूर्णपणे सहभाग घेऊन कार्य करण्याला सहजीवन असं म्हटलं जातं. आता ही अलीकडची उदाहरणं आहेत. तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा कालखंड तर आत्ता मला वाटतं 250 वर्षापूर्वीचा कालखंड म्हणता येईल. या कालखंडामध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी जे काही सहजीवनाचा आदर्श घालून दिलेला आहे तो आपणाला आजही मार्गदर्शक असलेला आपल्याला दिसून येतो. कारण आज आपण बघत असतो किंवा तुम्ही ऐकत असाल की समाजामध्ये अनेक नवविवाहित अशा अनेक घटस्फोटांचं प्रमाणही वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं सहजीवन जर आपण समोर आणलं समाजाचा तर त्याचा सुद्धा बराच फायदा किंवा ते मार्गदर्शक ठरू शकेल अशा पद्धतीचं सहजीवन होतं. तर आता हे कसं सहजीवन होतं तर आपल्याला माहिती की सावित्रीबाई फुले या म्हणजे
3 जानेवारी 1831 हा त्यांचा जन्म आणि 11 एप्रिल 1827 हा महात्मा फुलेंचा जन्म आणि दोघांचा मिळून 1840ला विवाह झाला. त्यावेळेस सावित्रीबाई 9 वर्षाच्या होत्या आणि ज्योतिबा फुले हे 13 वर्षाचे होते. त्यावेळेस त्यांचा विवाह झाला आणि त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. नेवसे पाटील, धनकवडीच्या नेवसे पाटलांची अतिशय सुस्वभावी मुलगी ही माळींच्या घरामध्ये सून म्हणून आली. ज्यावेळेस सावित्रीबाई आल्या त्याच वेळेला ज्योतिबा फुले, आता त्यांच्या घरामध्ये आणखीन एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे सगुणाबाई क्षीरसागर म्हणून. ज्योतिबा फुले 9 महिन्याचे असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर सगुणाबाईंनी ज्योतिबांचा सांभाळ करण्याचं काम केलं. ह्या विधवा होत्या, मावस बहीण होती, विधवा होती. आणि दुसरं म्हणजे या सगुणाबाई एका ब्रिटिश अधिकाऱ्याचं मुलं सांभाळण्याचं काम करायचं. त्यामुळे त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे येत होतं. शिक्षणाचं महत्त्व सगुणाबाईंना पण माहीत होतं. आता कालखंड तुमचे आता 2 महात्मा फुलेंच्यावरती 2 व्याख्यानं झालेल्या आहेत. तत्कालीन सामाजिक परिस्थिती ती माहिती आहे तुम्हाला. तर यामुळं अशा परिस्थितीमध्ये ज्योतिबा फुलेनं जेव्हा मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायला चालू केलं तेव्हा गोविंदरावांचे कान कुंकून की तुझ्या 7 पिढ्या नरकात जातील, तुम्ही माळ्याने काय शिकायचं असते का, शिकण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीय ब्राह्मण वर्गाला आहे, त्यामुळे तुम्ही काय शिकायचं नाही. आणि असं गोविंदरावांचे कान फुंकून ज्योतिबांचं शिक्षण बंद पाडलेलं होतं. ते खंडित झालेलं शिक्षण पुन्हा चालू करण्याचं काम ह्या सगुणाबाईंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सगुणाबाईंनी ज्योतिबांना शिक्षणाचं पुन्हा शिक्षण तू घेतलं पाहिजेस अशा प्रकारे पूर्णपणे ज्योतिबांचं शिक्षण देण्यामध्ये सगुणाबाईंचा मोठा हातभार असलेला आपल्याला दिसून येतं. मग अशा पद्धतीनं हे सगुणाबाई आणि सावित्रीबाई ह्या ज्योतिबांच्या जेव्हा घरामध्ये आला त्या सगुणाबाईंनी सुद्धा शिक्षण घ्यायची इच्छा सगुणाबाईंनाच होती. आणि मग त्यांनी ज्योतिबांना सांगितलं की सावित्रीबाईला सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे. आणि मग ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये इतर जातीच्या मुलांना किंवा इतर कुणालाही शिक्षणाचा अधिकार नसताना ज्योतिबा फुले स्वतः तर शिकले पण त्यांनी आपल्या पत्नीला आणि सगुणाबाईला शिक्षण द्यायचं सुरुवात केली. कुठं दिलं ते शिक्षण तर शेतामध्ये धुळीच्या ह्याच्यामध्ये पाठी केली त्यांनी आणि काठीनं हे करून एक शिक्षण जसं फळ्यावर लिहिलं जातं तसं धुळीमध्ये लिहून त्यांनी त्या दोघींचं शिक्षण पूर्ण केलेलं आपल्याला दिसून येतं. आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये की इथं एक लक्षात घ्या की सावित्रीबाईंना सुद्धा शिक्षणाची आस होती म्हणून फुले हे त्यांना शिक्षण देऊ शकलं. आपण म्हणतो की परिसराच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं पण ते लोखंड मूळ गुण पाहिजे ना त्याचे सगळे लोखंडाचे. जर त्याच्यामध्ये मूळ गुण लोखंडाचे नसते तर ते कसं सोनं होणार. तसं सावित्रीबाईंना शिक्षणाची आस होती. त्याच्याबद्दल असं सांगितलं होतं की त्यांना लहान असताना 9व्या वर्षीच लग्न पण त्याच्या अगोदरच एका ख्रिस्ती मिशनऱ्यांनी तेव्हा धर्मप्रसाराचं काम हे मिशनरी मोठ्या प्रमाणामध्ये करतच होते. तर मिशनऱ्यांनी त्यांना येशू ख्रिस्ताचं एक छोटं पुस्तक दिलेलं होतं. त्याच्यामध्ये अनेक चित्र होती आणि लिखाण पण होतं. सावित्रीबाई चित्र बघायच्या पण त्यांना असं वाईट वाटत होतं की आपल्याला ते वाचता येत नाही काय लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. त्यामुळे त्या लगेच ताबडतोब शिकायला तयार झाल्या आणि त्यांनी शिक्षण घेतले. लक्षात ठेवा की त्यांची आस होती शिक्षणाची, सक्तीनं काही फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलेलं नाहीये. म्हणजे एक आपले सहकारी हे कशा पद्धतीची तिची भावना काय आहे तिची आस कुठली हे ओळखून फुलेंनी त्यांना शिक्षण दिलेलं आपल्याला दिसून येतं. एवढंच नव्हे तर सावित्रीबाई म्हणजे त्या काळामध्ये शिक्षणाचा कुठलाही म्हणजे लोक शिक्षण घेणाऱ्यांना पूर्णपणे त्रास देत असून सुद्धा फुलेंनी अशा प्रकारे शिक्षण दिलं. एवढंच नव्हे तर त्यावेळेस एक ख्रिश्चन मिचेल म्हणून ख्रिश्चन बाई होत्या त्यांनी नॉर्मल स्कूल काढलेलं होतं. आता जसं आपलं BEd DEd असतं शिक्षकांचं प्रशिक्षण देणारं तसं मिचेल यांचं नॉर्मल स्कूल होतं. त्या स्कूलमध्ये सुद्धा सावित्रीबाईंनी शिक्षकाचं प्रशिक्षण घेतलेलं आपल्याला दिसून येतं. हे 47ला सगळं पूर्ण झालेलं होतं. आणि मग फुलेंनी 48 म्हणजे वयाचं 20 वर्षाचे होते फुले त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला. फुलेंचं असं तुम्ही आता ऐकलेलं आहे की फुले हे समाज क्रांतिकारक होते. म्हणजे समाजामध्ये असणारे स्त्रिया, शूद्र, शेतकरी, कामगार हा जो उपेक्षित घटक आहे या सगळ्याचं यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक याच्यामध्ये समाजामध्ये समतेची वागणूक देणं आणि त्यांना वरती आणणं समाजामध्ये त्यांचं सामाजिक समता प्रस्थापित करणं हा फुलेंचा दृष्टिकोन होता. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की स्त्रिया असतील, अस्पृश्य असतील या सगळ्यांचा विकासाचं उद्धाराचं एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण. आपल्याला माहिती की विद्येविना मती गेलं वगैरे त्यांचं की शिक्षणामुळेच हे सगळं साध्य होणार आहे. आणि म्हणून त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा पहिला
सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतं. आणि 1 जानेवारी 1848ला भिडेंच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली. आता मुलींना शिक्षण द्यायचं म्हणजे सगळ्यांना शिक्षणाचा नकार असताना मुलींसाठी स्वतंत्र शाळा करण्याचं धाडस हे फुलेंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. याचं कारण त्यांना सावित्रीबाईसारखी शिक्षिका मिळालेली होती. आणि मग या शाळेमध्ये सावित्रीबाई ह्या शिकवायला जाऊ लागल्या. आता काळ कुठला होता बघा की ज्या काळामध्ये कुणाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, फक्त उच्चवर्णीय जाती सोडल्या, तर अशा काळामध्ये सावित्रीबाई ह्या त्या शाळेमध्ये शिकवायला जाऊ लागल्या. किती मुली होत्या पहिल्यांदा तर 6 मुली होत्या. 6 वर्षाच्या आणि 4 ते 6 वर्षातल्या 6 मुली होत्या. आणि त्या मुलीमध्ये 4 मुली ब्राह्मण होत्या, 1 धनगर होती आणि 1 मराठा होती. म्हणजे लक्षात घ्या की ही जी शाळा आहे ती फक्त काय दीनदलित शूद्रांसाठी फुलेंनी काढणार, ते सगळ्याच स्त्रियांचा हा प्रश्न होता. सर्व स्त्रियांसाठी शाळा. मुली कशा आल्या तर सावित्रीबाईंनी घरोघरी जाऊन ह्या मुलींना आणण्याचं काम केलं. आणि ही शाळा चालू झाली. तुम्ही ऐकलंच असेल की लहानपणापासून की सावित्रीबाई जेव्हा या शाळेमध्ये शिकवायला जात असत तेव्हा त्यांना हे पुण्यामध्ये महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये ही शाळा काढलेली होती. भिडेंच्या वाडा म्हणजे सगळेच काही ब्राह्मणे फुलेंच्या विरोधक नव्हते, काही मित्र होते, त्याच्यामधलेच हे भिडे होते. त्याने आपला वाडा दिलेला होता हे शाळा काढण्यासाठी. पण जेव्हा सावित्रीबाई आपल्या घरापासून शिकवायला वाड्यापर्यंत जात असे तेव्हा ह्या सनातनी लोक जे पुण्यामधले होते ते त्यांच्या अंगावर दगडटाक, त्यांच्या अंगावर चिखलफेक, शेणफेक अशा पद्धतीनं या त्रास सहन करून सावित्रीबाई हे शिक्षण देत होते. कारण त्यांना माहित होतं ज्योतिबा, एक लक्षात घ्या की सावित्रीबाई 9 वर्षाच्या असताना लग्न झालेलं होतं. त्यामुळे त्यांचं सगळं वैचारिक प्रगल्भता ही फुलेंच्या शिक्षणानंतरच झालेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्यांचं ध्येय उच्च होतं. त्यामुळे हे असल्या किरकोळ बाबींकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मग त्यांच्या फुलेंनी मग नंतरच्या काळामध्ये काय केलं की कोल्हे नावाचे गृहस्थ त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांना एक अंगरक्षक म्हणून सावित्रीबाईंना ते बरोबर देत होते. एकदा तर एक धटिंगण आडवाच आला सावित्रीबाई फुलेंचा की हे काय करतेस, बंद करे काम. त्या 1-2 मुस्काड लावून देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं होतं. तेवढं धाडस, तेवढं निर्भयता, तेवढं धैर्य हे शिक्षणामुळं आणि फुलेंच्या सहवासामुळं सावित्रीबाईंच्याकडे आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग एका विद्यार्थ्यानेच लिहून ठेवलेलं आहे की फुलेंनी म्हणजे हे जे अंगरक्षक म्हणून नेमलेले होते की ते तात्या, सगळे फुलेंना तात्या म्हणायचं की तात्यांना जाताना तात्या 2 थैल्या एक थैली देत असत सावित्रीबाईंच्या जवळ. आणि त्यांना त्याच्यामध्ये एक साडी घ्यायला लावत असत की तुम्ही जाताना ती साडी तुमच्या अंगावर काही फेकल्यामध्ये जर घाण झाली तर जाऊन ही बदलत जावा आणि परत चांगली साडी नेसा. येताना परत ती साडी त्या थैलीमध्ये ठेवून परत ती साडी पहिली काढलेली साडी घालून या, अशा पद्धतीनं लिहून ठेवलेलं आहे तेव्हा की अशा सावित्रीबाईंना. म्हणजे एक लक्षात घ्या की ही निर्भयता आपल्या पत्नीला आलेल्या अडचणी आहे त्या अडचणी दूर करणं आणि तिला निर्भय बनवणं, तिला पूर्णपणे आधार देणं हे काम सहजीवन असताना सहकार्यानं सहचरीच्या बाबतीमध्ये जे काही करायचं असेल ते फुलेंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा पद्धतीने ही शाळा चालू झाली. आणि या शाळेमध्ये सावित्रीबाई या पूर्णपणे आणि याचं कौतुक म्हणजे फक्त तिथल्या मेजर कॅन्डी नावाचा ब्रिटिश अधिकाऱ्याने सुद्धा सावित्रीबाईंच्या मुलींची किती प्रगती होती याचं कौतुकाचं उद्गार काढलेले आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारे 1848 ते 52 पर्यंत 18 शाळा काढल्या या दोघांनी. काही मित्रमंडळी होते फुलेंच्या मत्तीला 18 शाळा काढल्या. त्याच्यामध्ये मुलींच्या शाळा, अस्पृश्यांच्या शाळा, अस्पृश्य मुलींच्या शाळा असे पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये 18 शाळा काढल्या. आणि याची दखल ब्रिटिशांनी सुद्धा घेतली. कारण ब्रिटिश काय त्यांची जी सामाजिक रचना होती ती आपल्यासारखी नव्हती. त्यामुळे ब्रिटिशांनी या दाम्पत्याचं एक कौतुक सोहळा पुण्यामध्ये एका वाड्यामध्ये घडवून आणलेला आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामध्ये फुलेंचा सत्कार केला. इथं लक्षात घ्या की सहजीवन आपण बघतोय ज्यावेळेस फुलेंना त्यांचं कौतुक करून त्यांना हार घालण्यात आला त्यांच्या गळ्यामध्ये की फार चांगलं तुम्ही काम केलं की एवढ्या अडचणीच्या याच्यामध्ये 18 शाळा ह्या शूद्र किंवा सगळ्यांसाठीच तुम्ही मुलींसाठी काढलेले आहेत. आणि त्यावेळेस महात्मा फुलेंनी काय केलं, सावित्रीबाई पण त्या कार्यक्रमाला होत्या. महात्मा फुलेंनी आपला हार सावित्रीबाईंच्या गळ्यामध्ये घातला आणि सांगितलं की मी फक्त निमित्त मात्र ठरलो ती शाळा स्थापन करण्यामध्ये, पण खरं त्यातले दुःख अडचणी सोसून त्या शाळा चालवण्याचं काम तूच केलेलं आहेस. त्यामुळे हा खरा म्हणजे माझा सत्कार नाही तुझा सत्कार आहे. म्हणजे किती जाणीव होती महात्मा फुलेंना त्या काळामध्ये.
आजही तेवढी जाणीव मला वाटतं की एवढं किती जणांना असेल हा सुद्धा एक चर्चेचा प्रश्न असलेला आपल्याला दिसून येतं. त्या काळामध्ये फुलेंनी ही दखल घेतलेली आपल्याला दिसून येतं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. याच्यानंतर आता त्यांचं आयुष्य ह्या सगळ्या की काळाच्या विरोधी जाऊन जे काही समाजाच्या प्रस्थापित समाजाच्या विरोधी जाऊन एखादं कार्य करायचं निर्णय घेणं याच्यासाठी फार मोठं धाडस लागतं. ते धाडस केल्यामुळे त्याला त्याच्या पाठीमागून येणारी संकटसुद्धा झेलावे लागतात. त्यामुळे फुलेंनी जेव्हा अशा प्रकारे काम चालू केलं तेव्हा त्यांच्या वडिलांचं कान भरायला सुरुवात केली पुण्यातील. अरे कशाला या सगळ्या नरकात जातील तुझ्या पिढ्या आणि यांना तुझा मुलगा तुझी सून हे जे काही चांगलं काम करत नाहीत त्यामुळे त्यांना कशाला घरातनं हाकलून काढ, काम बंद कर नाही तर घरातनं हाकलून काढ. मग गोविंदराव काही काळाप्रमाणे ते जुन्या विचारसरणीचे होते की हा सगळा समाजाचा रोष बघून त्यांनी यांना घराबाहेर जावा नाही तर कार्य बंद करा. मग यांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ज्योतिबांच्या बरोबर सावित्रीबाई सुद्धा बाहेर पडलेले आपल्याला दिसून येतं. हा सगळ्यात की पतीच्या पावलावर पाऊलपेक्षा पतीच्या बरोबरीनं हातात हात घालून ही जोडी काम करत असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा कुठला की त्या काळामध्ये जसं स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्याचबरोबर दुसऱ्या की अनेक अशा रूढी परंपरा होत्या की ज्या स्त्रियांवरती अन्याय करणाऱ्या. आपण म्हणतो की हिंदू समाजामध्ये 16 संस्कार आहेत. मूल जन्माला म्हणजे गर्भात असल्यापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार आहेत हिंदू धर्मामध्ये. तर नंतरच्या काळामध्ये त्या काळामध्ये स्त्रियांवरती किंवा मुलीवरती एकच संस्कार राहिलेला होता, तो म्हणजे फक्त लग्न करणं. मुलगी जन्माला आल्यानंतर जास्तीत जास्त लवकरात लवकर तिचा विवाह करणं हाच एकच संस्कार शिल्लक राहिलेला होता. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होत असत, म्हणजे बालविवाहाची पद्धत होती. त्याच्यानंतर बालविवाहाबरोबर काय व्हायचं, बालजरट विवाह होता, म्हणजे बहुपत्नीत्वाची पद्धत होती. एक पुरुष किती सरदार वगैरे किती स्त्रियांशी विवाह करत असत, त्याला काही बंधन नव्हतं. आणि ते विवाह त्यामुळं बालजरट विवाह म्हणजे एखाद्या बालिकेचा 5-6 वर्षाच्या मुलीचा 50-60 वर्षाच्या पुरुषाशी विवाह करून दिला जात असे. ही बालजरट विवाहाची पद्धत होती. याचा परिणाम काय व्हायचा की त्या काळामध्ये रोगराई वगैरे असं आत्तासारखी औषध वगैरे नसल्यामुळे 50-60 वर्षे हीच वयोमर्यादा सुद्धा होती. त्यामुळे अनेकांचा पुरुषांचा मृत्यू व्हायचा आणि ही बालिका की जी अजून वयात आलेली नाही ती विधवा व्हायची. पण विधवेला पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. ती अगदी 60 वर्षाची जरी विधवा असली, 6-7 वर्षात जरी विधवा असली तर तिनं पुनर्विवाह मात्र करायचा नाही. मग काय करायचं, तिनं सगळं आपलं आयुष्य एकतर, आणि ही सगळी प्रथा लक्षात ठेवा उच्च वर्णामध्ये होती. सर्वसामान्यपणे जे कनिष्ठ वर्ग होते त्याच्यामध्ये सर्रासपणे पुनर्विवाह केले जात होते. पण ह्या खडतर प्रथा उच्च वर्णामध्येच असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग ही बालिकेनं आपलं वैधव्याचं जे आयुष्य आहे ते अंधारामध्ये काढायचं. मग तिच्याकडं कुणाचं समाजाचं लक्ष जाऊ नये, ती म्हणजे तिचं तोंड बघणं सुद्धा अशुभ. मग काय, तिचं केशवपन करायचं, म्हणजे पूर्णपणे केस तिचे न्हाव्याकडून काढून टाकायचे, कारण ती विद्रूप दिसावी आणि तिच्याकडे कुणाचंही लक्ष जाऊ नये. अशा पद्धतीनं केशवपनासारखी एक खडतर प्रथा त्या काळामध्ये होती की आपल्याला माहिती आहे की कोण लक्षात कोण घेतं. ह्या त्यांच्या कादंबरीमध्ये पण हेच असलेलं आपल्याला दिसून येतं की त्या ओरडायच्या स्त्रिया की बाबा, आणि हे करण्यामध्ये कोण असायचा, भाऊ किंवा वडीलच. म्हणजे एखाद्या अंधारी खोलीमध्ये पतीचा मृत्यू झाला, एकतर सती होती, ती सतीनंतर फुले आणि सावित्रीबाईंनी प्रयत्न करून ती प्रथा बंद, ती काही बंद नव्हती, काही ठिकाणी ती चालू असेल, पण सगळ्यात ही प्रथा होती केशवपनाची. आणि मग एका अंधाऱ्या खोलीमध्ये वडील किंवा भाऊ तिला ढकलत असत, तिथं न्हावी येऊन बसलेला असायचा आणि मग तिचं केशवपन, मग तिच्या किंकाळ्या ऐकवत नसायच्या. मग अशा की बाबा मी तुमची लाडकी का तुम्ही करता मला बोडकी, अशा पद्धतीच्या अर्थ हाका त्या स्त्रियांच्या असलेल्या मुलींच्या असलेल्या आपल्याला दिसून येतं. आणि यामधून काय व्हायचं, आता जी अजून जिला वयात पण आलेली नाही ती विधवेचं जीवन, त्यामुळे साहजिकच आहे मग तिची फसवणूक सुद्धा केली जायची. पुरुषांच्या नजर तिच्यावर पडल्यानंतर त्यामधून ती अनेक वेळेला ह्या स्त्रिया गरोदर राहायच्या, ह्या मुली गरोदर राहायच्या. आणि मग मोठा प्रश्न की यांचा, मग त्यांनी तोंड दाखवायला सुद्धा त्यांना जागा नसायची समाजामध्ये. विधवा असताना सुद्धा तिनं अंधाऱ्या खोलीत राहायचं, कार्यक्रमाला कुठल्याही बाहेर यायचं नाही, फक्त घरची कामं करत राहायचं, अशा पद्धतीचंच तिच्यावर बंधन होतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर ती गरोदर राहिली तर आत्महत्येशिवाय तिच्याकडे पर्याय नसायचा किंवा भ्रूणहत्या करणे. तर अशा पद्धतीनं 1862 मध्ये एक अशी घटना घडली की काशीबाई नावाची एक विधवा स्त्री होती आणि ती गरोदर राहिली आणि तिला काय करावं असं प्रश्न की
आपल्याला म्हणजे सहजासहजी आपल्याला माहिती आहे की मृत्यूसुद्धा सहजासहजी कोण आत्महत्याला तयार होत नाही. मग तिनं काय केलं की स्वतःला मूल झाल्यानंतर ते मुलाला मारलं आणि त्याला विहिरीत टाकलं. आणि हा जो काशीबाईचा हे नंतर ती प्रेत विहिरीवर आलं आणि लोकांनी तिला पकडलं. ब्रिटिशांचा कालखंड होता, त्यामुळे या काशीबाईला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पहिली स्त्री असेल की जिला अशा प्रकारे कोर्टात शिक्षा झाली. ही काळ्या पाणी ही बातमी जेव्हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबानी ऐकली तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी असा विचार चालू केला की असं अनेक विधवा आहेत आपल्या या समाजामध्ये, असं प्रत्येकानं अशा प्रकारे मृत्यू हाच त्यांच्यावर पर्याय असता कामा नये, याच्यावर आपण काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि याच्यामधून 1863 त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह ही संस्था चालू केली. बालहत्या प्रतिबंधक गृह एक लक्षात घ्या, पुण्यामध्ये सनातन्यांचं माहेरघर मानलं जातं पुण्यामध्ये संस्था चालू केली. आणि त्यांनी पत्रक तयार केलं. त्या पत्रकाचं हे काय होतं, काळ्या पाण्यावर उपाय. कारण त्या काशीबाईला काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती. काळ्या पाण्यावर उपाय. विधवानं, पुण्यातल्या विधवानं, तुम्ही जर गरोदर असाल तर गुपचूपपणे आमच्या संस्थेमध्ये येऊन बाळंत व्हा. तुमची सगळी काळजी घेतली जाईल आणि गुपचूपपणे येऊन बाळंत व्हा. हा गुपचूपपणे त्यांनी हे काम चालू केलं नाही, त्यांनी घराघरांवर पुण्यामध्ये ही पत्रकं लावलेली होती आणि येऊन आणि अशा पद्धतीनं म्हणजे बालहत्या प्रतिबंधक गृह हे फुले आणि सावित्रीबाई यांचा विचार. आता फुले तरी का काढू शकले, कारण माहीत होतं की माझी पत्नी, माझी सहचारिणी ही माझ्या सगळ्या ह्याला मान्यता देणार आहे आणि दोघांच्या विचारातूनच हे झालेलं आपल्याला दिसून येतं. या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये जवळजवळ 35 बाळंतपणं सावित्रीबाईंनी केलं. त्यावेळेस कसं काय काम करणारं असं की झालं इथं हे काढलेलं आहे, माझी संस्था आहे, तिथे 4 जण लावल्या नर्स आणि त्यांनी करा, असं नाही. फुलेंनी घरातच चालू केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये 35 स्त्रियांची बाळंतपणही सावित्रीबाईंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामधली एक दुर्दैव लक्षात घे की त्या काळची परिस्थिती आपल्या लक्षात येते की 5 मुलं जगलेली होती फक्त. 30 कशी मेली, तरी गरोदर असल्यापासूनच ह्या विधवा काय करायचं, काही नाही काही औषधं घ्यायची गर्भ पाडण्यासाठी म्हणून. आणि त्याचा परिणाम फुलेंनीच लिहिलेला आहे आपल्या आत्मचरित्रामध्ये की त्याच्यामधली 30 मुलं हातालाच लागली नाहीत, म्हणजे मृत्यू त्यांचा झाला, पण 5 राहिले. आता त्याच्यामध्येच आणखीन एक काशीबाई. एकदा फुले सकाळी फिरायला निघाले होते, त्यांना परत एका पुलावरून एक स्त्री उडी मारत असलेली दिसली. मुलगीच होती ती, गरोदर. मग फुलेंनी तिला पकडली आणि सांगितलं की का, तर ती पण गरोदर होती. त्यांनी सांगितलं की नाही. फुले म्हटले नाही, तुला तुझ्या आईसारखी माझ्या घरामध्ये ही आहे, तुझं व्यवस्थित सगळं केलं जाईल, जी प्राण तुझा अशा प्रकारे जीव देऊ नकोस आणि चल घरी. आणि मग तिला घरी आणलं. सावित्रीबाईंनी तिला पोट्याशी धरलं आणि तिचं बाळंतपण केलं. तिला जो मुलगा झाला त्याचं नाव यशवंत असं ठेवण्यात आलं. आणि हा यशवंत याला सावित्रीबाई आणि ज्योतिबाने दत्तक घेतला. आता तो एक प्रकार आहे की या दोघांना मुलबाळ नव्हतं. आजही या समाजामध्ये अशी किती आहेत की जर मुलबाळ होत नसलं तर पहिला दोष कुणाला दिला जातो, स्त्रीला, की हिच्यामुळं मूल होत नाही आणि सगळा दोष तिचाच आहे अशा पद्धतीनं मानलं जातं. मग त्या काळात तर केवढी परिस्थिती होती, काही 4 मुलं झाली तरी दुसरा विवाह करण्याची परवानगी होती. अशा काळामध्ये जेव्हा मुलबाळ झालं नाही तर प्रत्यक्ष सावित्रीबाईंच्या वडिलांनी सुद्धा ज्योतिरावांना सांगितलं की दुसरा विवाह करा तुम्ही. फुले हे कसे होते, त्यांना अजिबात हे मान्य झालं नाही. त्यांनी हा विचार केला सावित्रीचा की, आणि दुसरं असं की दोष तिचाच आहे कशावरनं, माझा दोष नसेल हे कशावरून. आणि फुलेंनी त्याच्यावर असं सांगितलं की जर बहुपत्नीत्वाची पद्धत आहे, जर पतीला अनेक विवाह करता येत असतील तर मग स्त्रीला सुद्धा बहुपतित्वाची का पद्धत नाहीये, तिला पण अनेक विवाह करायची परवानगी पाहिजे, मी पुनर्विवाह करणार नाही. आणि अशा पद्धतीनं त्या काळामध्ये फुलेंनी या पुनर्विवाहाला नकार दिलेला आपल्याला दिसून येतं की आपल्या पत्नीला काय वाटेल की जी मला ह्या सगळ्या कार्यामध्ये साथ देत आहे, तिला मी जर दुसरा विवाह केला तर हा विचार फुलेंनी केलेला आपल्याला दिसून येतं. फुले हे पूर्णपणे आगळं वेगळंच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग यशवंतला दत्तक घेतला आणि त्याला आपल्या मुलाप्रमाणे सावित्रीबाईनं वागवलं. एक लक्षात घ्या की आजही एक जैविक पितृत्व पाहिजे असतं की माझं मूल ही आजची एक अभिमानाची गोष्ट असते. अशा काळामध्ये ह्या कुठल्याही फालतू प्रश्नामध्ये न अडकता सावित्रीबाई आणि ज्योतिबानी यशवंतचं फक्त पालनपोषण नाही तर त्याला डॉक्टर केला. पुढच्या आत्मचरित्रामध्ये महात्मा फुलेंनी यशवंतला पूर्णपणे
माझा मुलगा म्हणून आपल्या प्रॉपर्टीचा वाटा दिलेला आपल्याला दिसून येतो. पुढं आत्मचरित्रामध्ये असंही फुले लिहिलेलं आहे की यशवंत जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याचं नाळ कापण्याचं काम हे सावित्रीबाईंनीच केलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं काळाच्या किती पुढं होतं हे जोडपं हे असं आपल्याला दिसून येतं. तर या याच्यामध्ये आणि हे बालहत्या प्रतिबंध ग्रह चालू झालं. आता दुसरं असं की सावित्रीबाईंनी या सगळ्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई ह्या स्वतंत्र प्रतिभावंत होत्या. त्यांनी काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. त्यांनी 2 काव्यसंग्रह आहेत त्यांचं, काव्य फुले म्हणून आणि सुबोधरत्न म्हणून, 52 कशी सुबोधरत्नाकर म्हणून नावाचं दुसरा एक काव्यसंग्रह आहे. त्यांची स्वतःची भाषणं प्रकाशित झालेली आहेत. ज्योतिबा फुलेंची भाषणं त्यांनी स्वतः प्रकाशित केलेली आहेत. तर अशा प्रकारे स्वतः साहित्यिक होत्या सावित्रीबाई फुले. त्यामुळे शिक्षणाबद्दल सुद्धा त्यांना शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी काही कविता त्यांच्या काव्यफुल्यामध्ये केलेल्या आहे की शिक्षणानं काय होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षणाने शूद्रांना सांगण्याजोगा, म्हणजे जे शूद्र आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा. शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हटते पहा, असं तिनं स्वतः लिहिलेलं आहे. किंवा शिक्षणाचं महत्त्व सांगताना आणि एका काव्यामध्ये तिनं काय लिहिलेलं आहे, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान बुद्धी असूनही चालत नाही. तयास मानव म्हणावे का? त्याला मानव म्हणायचं का आपण? म्हणजे तिनं की मनुष्य आपला मनुष्यत्व निर्माण होतं, पशुत्व हटतं आणि जो शिकलेला आहे त्यालाच तो अधिकार असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे सावित्रीबाईंना शिक्षणाचं महत्त्व जाणलेलं होतं आणि त्यामुळं त्या अशा काम करायला पुढं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये एवढंच नव्हे तर सावित्रीबाईंची 3 पत्रं आहेत. त्याच्यामध्ये नायगाव त्यांचं जे माहेर आहे त्या माहेरून 2 पत्र लिहिलेले आहेत आणि ओतूर म्हणून एक लिहिलेलं आहे. ओतूरचं जे पत्र आहे तिथं त्या गेलेलं तेव्हा सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी ते तिथं गेलेलं होतं तेव्हा तिथल्या दुष्काळाचं वर्णन केलेलं आहे. पण ही 2 पत्र कशी आहेत बघा, म्हणजे दोघांचं जीवन म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं फुलेंचं जीवन एकमेकांच्या विचारानं कसं चालू होतं त्याचं प्रत्यंतर म्हणून 2 पत्र आहे. पहिल्यांदा त्या नायगावला गेलेलं त्या 1868 साल आहे. त्या काहीतरी आजारी होत्या म्हणून आईकडे गेलेल्या होत्या. तर त्यांनी ज्योतिबांना पत्र लिहिलेलं आहे तिथून की आता मला बरं वाटतंय, पण तिचा भाऊ म्हणजे सावित्रीबाईंचा जो भाऊ होता त्या भावानं माझा आजारपणामध्ये माझं सगळं व्यवस्थित केलं असं त्यांनी सांगितलं. पण पुढं त्याने सांगितलं की त्या भावानं पण त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली की तू आणि तुझा नवरा हे जे काय काम करताय हे कुळाला बट्टा लावणारं काम आहे, हे सोडा तुम्ही आणि हे जे भट वगैरे सांगतात, ब्राह्मण सांगतात त्यांच्या मार्गाने तुम्ही चाललं पाहिजे. त्यामुळे हे जे कार्य आहे ते बरोबर नाही आहे, तुम्ही जे कार्य करताय असं सांगितलं आणि नाराजी व्यक्त केली. मग सावित्रीबाई काय केलं, थोडा म्हणजे आई पण होती, आईला जरा वाईट वाटलं की भगवान अशा प्रकारे. सावित्रीबाई त्याला म्हटलं की तू ह्या भटांच्या सानिध्यात असल्यामुळं कोत्या मनाचा झालेला आहेस. हे जे माझं कार्य आहे हे कार्य आता तू काय करतोस, अस्पृश्यता पाळतोस. तू गायींना, जनावरांना, म्हैशींना कुरवाळतोस, नागपंचमीला सापाला पण दूध घालतोस आणि तुझ्यासारखेच आपल्यासारखे मानव असणाऱ्या अस्पृश्यांना मात्र तू विटाळ मानतोस त्यांचा. अरे तुला ज्या भटांचं तू सांगतोस त्यांनी सुद्धा तुला अस्पृश्यच मानतात की ते सोहळे असताना तुला स्पर्श करतात का? नाही, म्हणजे त्यांच्या दृष्टीने सुद्धा तू अस्पृश्यच आहे. त्यामुळं माझ्या पतीला, माझे पती हे या देशामध्ये तशा प्रकारचा दुसरा माणूसच नाही आहे. माझ्या पती जे काम करते ते अतिशय थोर पद्धतीचं काम करतोय आणि त्यामुळं त्यांचं काम आणि हे जे काही तू ज्यांना श्रेष्ठ मानतोस ते उच्चवर्णीय ते सुद्धा कशामुळे श्रेष्ठ आहेत तर ते शिक्षण घेतात, ज्ञान घेतात. त्यामुळं इतर सगळ्या समाजाला ज्ञान देण्याचं काम माझा पती करतोय. आणि याच्यामध्ये तुम्ही जे वारकरी आहे, तो त्यांचा भाऊ वारकरी पण पंढरपूरला जायचं, तुम्ही वारकरी टाळ पिटत हरिनाम घेत असतात. माझा पती हा हरीचंच काम करतोय प्रत्यक्ष. आणि त्यामुळं आणि हा सगळा वृत्तांत लिहून मग त्याला गप्प बसवण्याचं काम अशा पद्धतीनं सावित्रीबाईंनी केलं. आणि हा सगळा वृत्तांत फुलेंना त्यांनी पत्रातून कळवलं. आणि पुढे काय म्हणलेलं आहे, जसं पुण्यामध्ये आपल्याला विरोधक करणारे जे विदूषक आहेत ना, ते विदूषक मला इथं पण आढळलेले आहेत. त्यामुळे सगळीकडेच आहेत आपल्याला विरोध कर, म्हणून आपलं काम सोडायचं का? सोडायचं नाही, उलट जास्त जोमानं सतत काम करायचं. भविष्यकाळ हा आपलाच आहे, अशा पद्धतीचं त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे
आपण जे कार्य करतोय, तुम्ही जे कार्य करताय आपण ते किती श्रेष्ठ आहे. म्हणजे स्वतःच्या नातेवाईकांनी जरी नावं ठेवलं तरी सुद्धा ते आपलं काम किती श्रेष्ठ आहे हे जाणण्याचं काम हे सावित्रीबाईंनी ओळखलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं पत्र पण असं आहे की गणेश आणि सारजा. गणेश नायगावमध्येच गणेश नावाचा ब्राह्मण मुलगा होता. तो असं पूजा अर्चाचं काम करायचं. ह्या गणेशचं एका अस्पृश्य सारजा नावाच्या मुलीवर प्रेम जडलं आणि त्याच्यामधून ते दोघांनी गुपचूपपणे संबंध ठेवले आणि ती सारजा गरोदर राहिली. मग लोकांनाही कळालं की अशा पद्धतीनं म्हणल्यानंतर लोकांनी त्या दोघांची गावातून मिरवणूक काढली आणि त्या दोघांना ठार मारण्याचा निर्णय घेतला. सावित्रीबाईंनी ही बातमी कळाल्याबरोबर त्या पळत गेल्या तिथं आणि त्यांनी त्या काळामध्ये ब्रिटिशांचं पोलीस खाक्याला लोक घाबरत असत. मग ती ऐकायला समाज तयार नव्हता. सगळा एकत्र जमलेलं होतं आणि त्या दोघांना मध्ये उभं केलेलं होतं. म्हणल्यानंतर सावित्रीबाईंनी त्यांना पोलिसांची भीती घातली. जर त्या दोघांना सोडलं नाही तर मी तुमचं सगळं पोलिसांना सांगेन. मग तो जरा समाज बाजूला झाल्याबरोबर त्या दोघांना घेतलं आणि त्यांना त्या पत्रात लिहिलेलं आहे की त्या दोघांना मी तुमच्याकडे पाठवलं पुण्यामध्ये, कारण तेच तुम्हा दोघांना मार्ग दाखवतील. म्हणजे अशा पद्धतीचा हा विश्वास किती मोठा असलेला आपल्याला दिसून येतं हे या पत्रामध्ये आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर हा जो सावित्रीबाई ह्या कशा होत्या याच्याबद्दल अनेकांचं वर्णन आहे त्यांच्याबद्दल. की एक त्यांच्याच घरामध्ये राहणारा गोविंद गणपत काळे नावाचा विद्यार्थी होता. तो कारकून पण काम करायचा फुलेंचं काही हाताखाली आणि त्यांच्या घरातच राहायला होता. त्यानं सावित्रीबाईंचं असं वर्णन केलेलं आहे की लोक त्यांना काकू म्हणत असत आणि त्या अतिशय साध्या होत्या, अतिशय मायाळू होत्या, दयाळू होत्या की या स्त्रीच्या चेहऱ्यावर हास्यच सतत असायचं. दुःखात मी कधी तिला पाहिलेलंच नाहीये असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की त्या बाईनं फक्त विद्यादानाचं काम केलं नाही तर अन्नधान्य दानाचं सुद्धा काम केलेलं आहे. फुलेंच्याकडे येणाऱ्या अनेकांचं त्यांचं पाहुणचार करणं, त्यांचं स्वागत करणं, त्यांना खायला प्यायला घालणं हे काम सावित्रीबाई अतिशय आनंदानं करत असत असं अनेक विद्यार्थ्यांनी पण त्या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ही स्त्री काम करायला लागतं किंवा ह्याच्यामुळं ती पूर्णपणे आनंदानं या कार्यामध्ये सहभागी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर या आणखीन एक याच्यामधला एक घटना असं की आंतरजातीय यशवंतरावला त्यांनी डॉक्टर केलं आणि डॉक्टर केल्यानंतर हा यशवंतराव त्याचा विवाह कुणाशी केला तर ज्योतिबा फुलेंचे ससाणे नावाचे जे मित्र होते ते काही माळी जातीचे नव्हते. आंतरजातीय विवाह यशवंतला दिलेला आपल्याला दिसून येतं. राधा उर्फ लक्ष्मी असं त्या मुलीचं नाव होतं. काही दिवस तिला सुद्धा शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी आपल्या घरी ठेवलेलं होतं. ज्योतिबा फुलेंच्या पत्रामध्ये तो उल्लेख आहे. त्यांनी ससाने लिहिले की राधाला मुलीप्रमाणे तिच्या शिक्षणाला सावित्रीबाईंनी आणि एक लक्षात घ्या की आजच्या काळाप्रमाणे ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना ह्या मुलांनीच लिहिलेली की अहो जाओ असं म्हणत असत. अहो जाओ. आणि सावित्रीबाई सुद्धा ज्योतिबांना शेठजी म्हणून हाक मारत असत. म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रियांना घराचा सोपा माहीत नसायचा, आतच स्वयंपाक खोलीत राहायचं आणि तिथूनच काही हे करायचं, त्या काळामध्ये एकमेकांशी बोलणं हे प्रश्नच नव्हता. अशा परिस्थितीमध्ये हे जोडपं एकत्रितपणे म्हणजे काळाच्या किती पुढं अहो जाओ आणि शेठजी या नावाने ते ओळखत असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं असं की 1800 म्हणजे पतीचं कार्य जे काय करत आहे त्याचा फार मोठा वैचारिक प्रभाव सावित्रीबाईवर असल्यामुळं त्यांनी त्यांना सहकार्य जर सावित्रीबाई म्हटल्याच असत्या की आजही आपल्याला माहित आहे की म्हटल्या असत्या की नाही नाही ते तुमचं तुम्ही बघा, मला काय तुमचं जमणार नाही. किती फुले जे काही कार्य फुलेंनी केलं असतं पण त्याला मर्यादा आल्या असत्या. आता मुलींच्या शाळेमध्ये शिकवायला स्त्रीच पाहिजे. एक तर मुलींना अगोदर शाळेत पाठवायचे नाही, त्याच्यामध्ये मितवारी करून आलेल्या आणि त्यांना जर पुरुष शिकवायला असेल तर प्रश्नच नाही असं वर्णन केलेलं आहे की तेव्हा मुली ज्या शाळेत येत असत ना 6 तर त्या मुलींना म्हणजे एवढं समाजाचा दबाव असायचा की असं लिहिलेलं आहे की पोत्यात घालून ती मुलींना आणायचं आहे. 5-6 वर्षाच्या मुलींना वडील पोत्यात घालून आणायचं, शाळेजवळ आणायचं, पोतं काढायचं, तिला शाळेत सोडायची नाही, ती पोतं घेऊन जायचं म्हणजे दिसू नये याच्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला दिसून येतं की या काळामध्ये त्याने केलेलं होतं. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी आत्ता केशवपणाचं सांगितलं की ज्या केशवपणानं मग सावित्रीबाईंनी विचार चालू केला की ह्या केशवपणाचा प्रश्न कसा सोडवायचा. समाज एवढं प्रभू आपल्याला माहिती आहे की सामाजिक सुधारणा याच्यासाठी दीर्घकाळ लागतो. थोडा सामाजिक सुधारणा ह्या लगेच होत नसतात.
त्याला वर्षानुवर्षाचा आता जाती निर्मूलनाचा प्रयत्न किती 19व्या शतकापासून चाललेला. आजही गेलेत का जाती? जात कधी जात नाही ती जात असं म्हटलं जातं. म्हणजे आजही जातीचं प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सामाजिक सुधारणा ह्या लगेच त्याचं आपल्याला रिझल्ट मिळत नसतो. तर अशा परिस्थितीमध्ये आता केशवपन करण्याच्या प्रथा जी आहे ते प्रथेला समाजाचं प्रबोधन करायचं म्हटलं तर ते काय ऐकणार नाहीत, उलट त्यांना परत दगडं मारतील तिथं सांगत असताना. मग याच्यावर उपाय काय? तर सावित्रीबाईंनी असा उपाय काढला की जे न्हावी हे काम करतात त्या न्हाव्यांचंच प्रबोधन करायचं आपण. आणि याच्यामध्ये त्यांनी सगळ्या मुंबईमध्ये न्हाव्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांचं प्रबोधन केलं. ते राहू दे, पण तुम्ही हे काम का करताय? ह्या अनाथ म्हणजे ह्या बालविधवा आहेत, ह्या लहान मुलींचं तुम्ही का हा काम करताय, तुम्ही ते काम करू नका. अशा पद्धतीनं न्हाव्यांचं प्रबोधन केलं आणि न्हाव्यांचं संप घडवून आणला हे काम करणार नाही. म्हणजे हे लक्षात घ्या की त्यांच्यामुळे न्हाव्यांचं उलट उत्पन्नावरच मर्यादा येणार होती, उत्पन्नच त्यांचं कमी होणार होतं. तरी देखील सावित्रीबाई आणि ज्योतिबांच्या सांगण्यावरून ह्या न्हाव्याने संप घडवून आणलेलं आपल्याला दिसून येतं. हे सगळ्यात एक महत्त्वाचं त्यांचं काम असलेलं आपल्याला दिसून येतं. 76-77ला दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये. ह्या दुष्काळाच्या वेळेला सुद्धा म्हणजे ह्या पती पत्नीने जे काम केलेलं होतं समाजामधलं दुःख, दारिद्र्य, संकट हे दूर करणं. आता जो 1676-77 दुष्काळ, या दुष्काळाच्या काळामध्ये फिरून सावित्रीबाई आणि ज्योतिबाने सुद्धा की दुष्काळी कामं सरकारनं काढावी त्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांची भेट घेणं आणि शिवाय जे दुष्काळग्रस्त आहेत अशा जवळजवळ 2000 मुलांना दररोजचं जेवण देण्याचं काम ह्या सावित्रीबाई करत होत्या. तेवढ्या भाकरी त्या मैत्रिणींना वगैरे बोलून ते दुष्काळग्रस्त मुलांसाठी त्यांनी ते काम केलेलं आपल्याला दिसून येतं. हे झालं 76-77ला. फुलेंच्या मृत्यूनंतर सुद्धा हे काम नंतर त्यांनी पुढं 96ला दुष्काळ पडला. फुले 90ला त्यांचा मृत्यू झाला. 96ला सुद्धा महाराष्ट्रात असा मोठा दुष्काळ पडला. तेव्हाही सावित्रीबाई म्हणजे पतीचं काम मृत्यूनंतर थांबलं नाही, तर तसंच त्यांनी पुढं चालू ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. या दुष्काळाच्या वेळेला ते ब्रिटिश शासनानं अधिकाऱ्यांना भेटले, परत ते सांगितलं की दुष्काळग्रस्त लोकांसाठी तुम्ही कामं काढा, त्यांना पैसे मिळवून देतील अशा पद्धतीनं. आणि तेव्हा सुद्धा त्यांनी हे प्रबोधन करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे सुद्धा मृत्यूनंतर सुद्धा त्या थांबल्या नाहीत असं आपल्याला दिसून येतं. सत्यशोधक समाजामध्ये कारण सावित्रीबाईंना माहीत होतं आपल्या पतीचं काम, त्याच्याबद्दल एक त्यांनी सुबोध रत्नाकरमध्ये कविता लिहिलेली आहे. जयाचे मुळे मी कविता रचते, जयाचे मुळे मी कविता रचते, जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते. माझ्या आनंदामध्ये, माझ्या ब्रह्मामध्ये जो आनंद निर्माण झाला तो ज्याच्यामुळे मी कविता रचते. जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला, प्रणाम करती यती ज्योतिबाला. मला हे सगळं कुणी दिलेलं आहे? ज्योतिबाने दिलेलं आहे. आणि ते ज्योतिबांचं हे विचार, ज्योतिबांचा हा सगळा प्रसार करण्यासाठीच त्यांनी हे दीर्घ काव्य रचलेलं आहे. 52 कशी सुबोध रत्नाकर. हे परस्परांवरती विश्वास आणि परस्परांच्या कामामध्ये एकरूपता याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि आणि दुसरं एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की सामाजिक याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सामाजिक जेव्हा काम करणारे एखादे पुरुष असतील, आजही आपण म्हणतो की एखादी व्यक्ती जर समाजाचं प्रबोधनाचं काम करत असेल तर त्याचं घरी फार हाल होत असतात. आपण म्हणतोय ना, हा फिरतोय, हा झोळी घेऊन फिरतोय आणि काम करतोय, पण घरी बायका पोरांचं किती हाल होते हो, ह्याला काय माहिती आहे, असं आपण सहजपणे म्हणत असतो. मग सावित्रीबाई आणि ज्योतिबांच्या बाबतीमध्ये हे असं त्या काळामधलं एकच असं उदाहरण असलेलं आहे. त्या काळामध्ये समाज सुधारक नव्हते असं नाही, पण हे एकच असं उदाहरण आहे की दोघं कारण याचं कारण काय की सावित्रीबाई ह्या सुद्धा समजूतदार होत्या. पतीचं कार्याचं महत्त्व त्यांनी ओळखलेलं होतं आणि तेवढं त्यांना घडवण्याचं काम हे ज्योतिबाने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं कारण आपण बघतो की रानडे होते, तेव्हा न्यायमूर्ती रानडे होते, त्याच्यानंतर लोकहितवादी होते, म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, अशा अनेक सुधारक होते त्या काळामध्ये. पण त्यांच्या बायकांची नावं तर आपल्याला माहीत आहेत का? कोण होतं? रानडेंचं माहीत आहे, रमाबाई रानडे. पण रमाबाई रानडे सुद्धा सहजीवन नव्हतं त्यांचं. रमाबाई रानडे रानडेनी जरी बहुपत्नीत्व विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी प्रसार केलेला आहे, पण तरी देखील त्यांचं धाडस झालं नव्हतं विधवेशी पुनर्विवाह करण्याचं. त्यामुळे रमाबाई रानडे या मुलीशीच त्यांनी विवाह केलेला होता.
त्यामुळे रमाबाई रानडे ह्या ज्या पुढं आल्या किंवा त्यांच्या ज्या प्रसिद्ध झाल्या त्या रानडेंच्या मृत्यूनंतरच त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा लक्ष्मीबाई टिळकांचं आपण स्मृतिचित्र जर वाचलं तर लक्ष्मीबाई टिळकांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे की जेव्हा टिळकांच्या अस्थी पेटीमध्ये बंद करण्यात आलं तेव्हा मला माझ्या स्वातंत्र्याची जाणीव झाली. म्हणजे ह्या ज्या स्त्रिया त्या काळामध्ये एकही असा सुधारक नव्हता की ज्यानं की आपल्या पत्नीला बरोबर घेऊन हे काम केलेलं आहे. असं एकच उदाहरण हे सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यानंतर सावित्रीबाईंच्या म्हणजे बावनकशी भाषणं त्यांची जी भाषणं आहेत त्याचे विषय सुद्धा आपण जर बघितले म्हणू उद्योग हे समाज प्रबोधनाची सगळी त्यांची व्याख्यानं असलेली आपल्याला दिसून येतात. आता हे झालं सावित्रीबाईंचं फुले जिवंत असताना काम. फुलेंच्या मृत्यूनंतर सुद्धा हे कार्य थांबलं नाही. आता मृत्यू 27 नोव्हेंबर 1890ला फुलेंचा मृत्यू झाला. त्याच्या अगोदर त्यांना पॅरालिसिस झालेला होता आणि ते अंथरुणावर खिळून होते. त्यावेळेस सुद्धा अतिशय या मुलांनीच लिहिलेलं की अतिशय काळजीपूर्वक त्यांची सेवा करण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणजे पहिल्यांदा त्यांना त्या आजारातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा सावित्रीबाईंनी केलं आणि मग परत ते लिहू लागले आणि मग त्याच वेळेला त्यांनी मृत्यूपत्र लिहिलेलं आहे. तर हे सगळं काम केलं आणि ज्यावेळेस फुलेंचा मृत्यू झाला त्या दिवशी लगेच नातेवाईक वगैरे सगळे जमा झाले आणि ज्यावेळेस पहिल्यांदा सावित्रीबाई बाहेर काढले त्यांच्या आजारपणातून तेव्हा सुद्धा अनेक मित्र आले. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते वगैरे सगळे फुलेंना भेटायला आले आजारी पडलेत म्हणल्यानंतर. त्यावेळेस फुलेंनी जे त्यांना प्रबोधन केलं की माझं काम पुढं चालू ठेवा, सत्यशोधक समाजाचं हे काम पुढं चालू केलं. त्यावेळेस त्यांनी असं म्हणलेलं होतं की ह्या सगळ्या माझ्या कामामध्ये माझी ही पत्नी आहे सावित्रीबाई, तिनं मला हे सहकार्य केलेलं आहे आणि तिच्यामुळेच हे सगळं कार्य करू शकले. त्यावेळेस मित्रांसमोर सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर आता पतीचा मृत्यू झाला की ज्यांचं आयुष्य 50 वर्ष त्यांनी एकत्र काढलं. किती? 1840 ते 1890 ह्या 50 वर्षामध्ये त्यांचं सहजीवन होतं. त्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीबाई रडत बसलेल्या होत्या आणि नातेवाईक आले की ते यशवंतला आम्ही प्रेताला हात लावू देणार नाही, त्यांना टिटवं धरायचं नाही, त्यांना प्रेताला अग्नी द्यायचं नाही कारण तो माळ्याचा नाही आहे, तो कुठलाही कोणाष्टव असं नातेवाईकांनी म्हणायला चालू केलं. हकलताना त्यांना खायला मिळते की नाही ते बघायला कोण नातेवाईक आलेले नव्हते. पण मृत्यूनंतर मात्र आले. सावित्रीबाईंनी डोळे पुसले, त्या उभारल्या आणि टिटवं धरायचं काम त्यांनी स्वतः केलं. किती? 250 वर्षापूर्वी. आजही कोण स्त्री धरेल का? पण तेव्हा सावित्रीबाई पुढे गेल्या, यशवंतला आपल्या बरोबर घेतल्या आणि अग्नी देण्याचं काम सुद्धा त्यांनी स्वतः केलं. म्हणजे किती पुढं होती बाई काळाच्या, केवढा प्रभाव होता. आणि या मृत्यूनंतर 90मध्ये मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्या गप्प बसलेल्या नव्हत्या. त्यांनी लगेच असं सगळ्यांना वाटलं की सत्यशोधक 1873मध्ये सत्यशोधक समाज स्थापन केलेला होता. आणि आपल्याला माहिती आहे की सत्यशोधक समाजामध्ये की पृथ्वी हे सगळे मानव प्राणी सगळे निर्माण करण्याचं काम कुणी केलेलं आहे? परमेश्वर. म्हणजे सगळे स्त्री पुरुष हे सगळे परमेश्वराची लेकरं आहेत. मग ही या लेकरांमध्ये कसा भेदभाव करता येईल? सगळे स्त्री पुरुष सगळे समानच असले पाहिजेत. हा वेगळा आणि हा वेगळा कसं? घरामध्ये भाऊ बहीण असतील तर तू वेगळा जातीचा असं आपण म्हणत नाही, सगळे एकाच. तसं ही सगळी मानवजात एकाच परमेश्वराची लेकरं आहेत. आणि मग त्यांच्यामध्ये कशी विषमता असेल? समताच असली पाहिजे. हा विचार जो सत्यशोधक आहे, सत्यशोधक समाजाने आपल्याला माहिती आहे की तुम्ही फुलेंचं कार्य बघितलेलं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज जो शूद्रादिशूद्र आणि स्त्री आहे यांच्या विकासाचं काम, त्यांना शिक्षणाचं काम, त्यांना परंपरेमध्ये आणण्याचं काम, शैक्षणिक सामाजिक त्यांचं उत्थापन करण्याचं काम या सत्यशोधक समाजाने केलं. फुलेंच्या मृत्यूनंतर हे काम सावित्रीबाईंनी आपल्या हातामध्ये घेतलं आणि सावित्रीबाईंनी ते काम अतिशय परखड 1893मध्ये सासवडला सत्यशोधक समाजाची परिषद झाली. 20वी परिषद होती ती. त्या परिषदेचं अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे काम फुलेंच्या नंतर थांबता कामा नये, ते काम तसंच पुढे गेलं पाहिजे हे सांगून महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस फिरून त्यांनी सत्यशोधक समाजाचं पुन्हा फुलेंच्या मृत्यूनंतर त्याला ऊर्जित अवस्था आणण्याचं काम हे सावित्रीबाईंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे फुलेंच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांचं काम थांबलेलं नव्हतं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असलेला आपल्याला दिसून येतं. तेच काम त्यांनी पुढं चालू ठेवलेलं होतं. आता प्रत्यक्ष मी शेवटी याच्यामध्ये येते की सावित्रीबाईंचा विचार या फुलेंच्या सहवासामुळे किती प्रगत होता. त्यांनी एक हळदी कुंकवाचा समारंभ केलेला होता. महिला सेवा मंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केलेली होती आणि 53मध्ये त्यांनी हळदी कुंकू समारंभ. आता हळदी कुंकू समारंभ त्या काळात आपण म्हणाल त्याच्यात काय केलं, पण तेव्हा
जातीयतेचं केवढं मोठं बंधन होतं समाजामध्ये, या काळामध्ये त्यांनी एक पत्रिका काढलेली होती आणि त्या पत्रिकेमध्ये असं लिहिलेलं होतं की त्या काळामध्ये जोन्स नावाचे कलेक्टर होते पुण्याचे. तर मिसेस जोन्स यांच्या हस्ते 13 जानेवारी संक्रांतीच्या वेळ होतं, 13 जानेवारी 1853ला हळदीकुंकू समारंभ ठेवलेले आहेत आणि त्यावेळेस मिसेस जोन्स येणार आहेत. पण ह्या समारंभाला स्त्रियांनो तुम्ही आपल्या सुना मुलीबाळांसह हळदीकुंकवाला या, पण या समारंभाला एकाच जाजमावर तुम्हाला बसावं लागेल. आत्ता त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळे पण आढळणार नाही, पण तेव्हा एकमेकांना म्हणजे जाती सावली अंगावर पडणं सुद्धा विटाळ मानण्याचा काळ होता. त्या काळामध्ये एकाच जाजमावर बसून हा हळदीकुंकवाचा समारंभ होईल अशी पत्रिका त्यांनी काढलेली होती आणि जे काय आले त्यांना एकाच जाजमावर बसून त्यांनी म्हणजे जाती निर्मूलनाचा प्रयत्न अशा छोट्या छोट्या कृतीमधून त्यांनी केलेला होता. विधवा पुनर्विवाह समाज त्यांनी स्थापन केला होता आणि त्याच्यामार्फत सत्यशोधक समाजाच्या वतीनं अनेक पुरोहितांशिवाय विवाह घडवून आणण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. तुम्हाला माहीत असेल की हे जे सत्यशोधक विवाह होता त्या विवाहामध्ये अक्षदा वगैरे काय नसतात. नवरा मुलगी आणि नवरा मुलगा जो असतो त्यांनी प्रतिज्ञा घ्यायची असते की त्यांना म्हणायचं असतं मी माझ्या पत्नीला शिकवेन, मी माझ्या मुलाबाळांना शिकवेन, अशा पद्धतीची प्रतिज्ञा या दोघांनी घ्यायचं. मी माझ्या पत्नीचा मान राखेन असं म्हणायचं. अशा प्रकारचा हा विवाह असायचा. अतिशय कमी खर्चामध्ये पुरोहिताशिवाय असे विवाह सत्यशोधक समाजामध्ये याच्यामध्ये विधवा पुनर्विवाह समाज हा सावित्रीबाईने स्थापन केलेला होता. तर अशा पद्धतीनं सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचं हे सहजीवन हे समृद्ध असलेलं आपल्याला दिसून येतं. एकमेकांच्या बरोबरीनं हे जोडपं चालत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे असं म्हटलं जातं की सावित्रीबाई फुले त्यांची बायको नव्हती तर त्यांची अनुयायी होती, त्यांची सहगामिनी होती, अनुगामिनी नव्हती, सहगामिनी होती असं शब्द वापरला जातो की त्यांच्या बरोबरीनं चालणारी अशा पद्धतीनं सावित्रीबाई. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये की त्यांचा शेवटच मी येते सावित्रीबाई फुलेंचा शेवट सांगून. तर सावित्रीबाई फुले या 1897 पुण्यामध्ये मोठी प्लेगची साथ आली आणि सगळीकडे हाहाकार माजला. सगळ्या प्लेगमुळं अनेक लोकांचा मृत्यू होऊ लागला. जे काही पैसेवाले होते ते पुणे सोडून निघून गेले. त्याचं वर्णन कालच जेव्हा परवा 10 मार्चला सावित्रीबाईंची पुण्यतिथी झाली तेव्हा हरी नरके यांनी फार दीर्घ अभ्यास केलेला आहे सावित्रीबाई फुलेंचा. तर त्यांनी सुद्धा हे पाठवलं होतं की कशा पद्धतीनं तर हा प्लेगची साथ आली आणि मग हा यशवंत हा डॉक्टर होता पण तो मिलिटरीमध्ये डॉक्टरचं काम करत होता. तो नगरला डॉक्टरकीचं ह्याच्यामध्ये मिलिटरीच्या मध्ये काम करत होता. सावित्रीबाईंनी काय ठरवलं की या ह्या प्लेगच्या साथीमध्ये जे लोक मरत आहेत त्याच्यावर काय उपाय. त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की उपाय काय आहे, काय तुम्हाला. कारण लोकांना सुद्धा आवडत नव्हतं की ब्रिटिश अधिकाऱ्याने येऊन सक्तीनं रॅन नावाचा होता की त्यांना सक्तीनं तो लोकांना हकलायचं काम, घरातून बाहेर काढण्याचं काम करत होतं, ते मान्य नव्हतं. मग सावित्रीबाईंनी स्वतः ब्रिटिश अधिकाऱ्यांचा भेट घेतला याच्यावरचे उपाय आणि मग त्यांनी काय केलं, यशवंतला बोलवून घेतलं आणि ससाण्याच्या माळावरती म्हणजे आता मगरपट्टा वगैरे भाग येईल पुण्यातला, तिथं त्यांनी एक तंबू ठोकून दवाखाना चालू केला आणि फिरून गावागावामध्ये फिरून प्लेगचे जे काही रुग्ण आहेत ते त्यांना तिथं नेण्याचं काम त्या करायच्या आणि यशवंत त्यांच्यावर उपचार. पहिल्यांदा यशवंत सुद्धा जरा सांगितलं की अगं हा फार मोठा म्हणजे हे आता जसं आपण कोरोना म्हणतो ना तशा पद्धतीचा संसर्गजन्य आधी हे रोग आहे आणि याच्यामध्ये फार रिस्क आहे. आणि ती म्हटली ज्योतिबा असते तर गप्प बसले असते का, त्यांनी पण हेच काम केलं असतं का नाही, मग आपण त्यांचंच काम पुढं करायचं. आणि मग तो त्या ह्याच्यामध्ये उपचार करत होता आणि ह्या सगळ्या घरोघरी फिरून ते रुग्ण गोळा करून तिथं नेण्याचं काम करत होते. आणि स्वतः त्यावेळेस सावित्रीबाईंचं वय किती होतं, 65 वर्षाचं वय होतं. आणि तरी त्या अशा पद्धतीनं आणि त्यांना कळवलं की मुंडवा नावाचं गाव होतं, त्या मुंडवा गावामध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचे 11 वर्षाच्या मुलाला हे प्लेग झालेल्याची बातमी सावित्रीबाईंना कळाली. धावत गेल्या त्या तिथं, मुलाला चादरीमध्ये गुंडाळलं आणि आपल्या पाठीवर घेतलं आणि दवाखान्यात जायला. किती अंतर होतं, 7 ते 8 किलोमीटरचं अंतर होतं. ही 65 वर्षाची स्त्री 11 वर्षाच्या मुलाला आपल्या खांद्यावर टाकून त्या दवाखान्यात नेते. आणि काल त्याच्याबद्दलच हरी नरकीने असं म्हणलेलं आहे, जसं झाशीची राणी म्हणलेली होती मेरी झाशी नाही दूंगी, तसं त्या प्लेगला सावित्रीबाई म्हटल्या असतील की मेरा पांडुरंग नाही दूंगी, हा पांडुरंग मी तुला देणार नाही. आणि त्या ठिकाणी नेलं आणि त्याच्यावर उपचार झाला, तो पांडुरंग बरा झाला, मोठा झाला. पण या सगळ्या पळापळीमध्ये सावित्रीबाईंना मात्र प्लेगची लागण झाली आणि त्या लागणमध्येच 10 मार्च
1897मध्ये सावित्रीबाईंचा मृत्यू झाला. आपण म्हणतो ना की युद्ध करताना लढत लढत एखादा सैनिक हा रणांगणावर त्याचा मृत्यू झाला, तसं ही स्त्री सुद्धा आपलं कार्य करत करत लढत लढतच रणांगणावर मरणाऱ्या सैनिकाप्रमाणेच आपलं कार्य करतच तिने आपलं जीवन संपवलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे ह्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा यांचं हे जे सहजीवन आहे ते सहजीवन आजही आपणाला मार्गदर्शक असलेलं आपल्याला दिसून येतं. आजच्या काळामध्ये तर त्याची मला वाटतं या विचारांची फार गरज आहे. कारण आज अनेक ठिकाणी बोलत असताना किंवा चर्चा करत असताना समाजामध्ये असं दिसतं की अरे घटस्फोट वाढलेला आहे, यानं अमका मुलाचं लग्न झालं बघा, 4 महिन्यात तिनं घटस्फोट घेतला, असं जे काही प्रकार की या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं जीवन जर पुढं आलं लोकांच्या, तर त्याचा फार मोठा मला वाटतं की थोडा तरी परिणाम या समाजावर त्यांच्या विचाराचं झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी बोलण्याची संधी आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी ही जी तुम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून मी थांबवते.